नमस्कार प्रेक्षको, मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी संग्राम. सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत आणि या पावसाळ्याच्या दिवसामध्ये रोगराईचा सामना ग्रामीण भागातील रहिवासी नागरिकांना करावा लागतो. स्वच्छता आणि घाणीच्या साम्राज्यामुळे इथल्या नागरिकांना अगोदरच गावच्या पुढाऱ्यांच्या ढिसाळ नियोजनामुळे आरोग्याशी सामना करावा लागतो. त्याचबरोबर तिथल्या रोगराईशी सामना करावा लागतो. या सगळ्या गोष्टींची काळजी घेण्यासाठी तिथं स्थानिकच्या जिल्हा परिषद अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्राची उभारणी केलेली असते आणि तिथल्या पंचक्रोशीतील लोकांसाठी तिथं आरोग्याच्या सुविधा मिळाव्यात यासाठीचा हा सगळा उपक्रम असतो. जातेगाव म्हणजे गेवराई तालुक्यातील जातेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रावर मी गेलो होतो. मला तिथल्या एका पेशंटनं माहिती दिली, तिथल्या एका रुग्णानं माहिती दिली की अशा प्रकारची इथं गैरसोय होत आहे. इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रावरून जे आहे ते इथल्या रुग्णांना चांगल्या प्रकारे सेवा दिली जात नाही आहे. इथं डॉक्टर हजर नसतात, इथं ॲम्ब्युलन्सचे ड्रायव्हर हजर नसतात. अशी सगळी परिस्थिती आणि घाणीचं साम्राज्य असल्याचं मला एका रुग्णानं सांगितलं होतं आणि मी तिथं थेट आज अचानक त्या ठिकाणी गेलो तर वास्तवामध्ये सगळी परिस्थिती आता पाहायला मिळालेली आहे. गेवराई तालुक्यातील जातेगाव इथल्या जे काही प्राथमिक आरोग्य केंद्र आहे त्या आरोग्य केंद्रावर बनसोडे नामक तिथे डॉक्टर आहेत. त्यांच्या नियंत्रणाखाली तिथले कर्मचारी आणि तिथलं रुग्णालय चालतं. मात्र डॉक्टर बनसोडे हे थेट नगरवरून दवाखाना चालवत आहेत. म्हणजे डॉक्टर बनसोडे हे नगरला राहतात. त्यांचा एक्स्ट्राचा चार्ज, अतिरिक्त चार्ज हा त्यांना तिथल्या प्राथमिक आरोग्य केंद्राचा दिलेला आहे, म्हणजे जातेगावचा दिलेला आहे. दुसरीकडं ते आमला येथे सुद्धा नोकरी करतात. मात्र ते नगरला राहतात आणि नगरवरून हे दोन्ही ठिकाणं सांभाळत असल्याची माहिती आहे. डॉक्टर बनसोडे हे अहमदनगरचे आहेत, ते राहतात तिथेच. इथे मात्र त्यांना क्वार्टरची व्यवस्था करण्यात आलेली आहे, राहायची व्यवस्था करण्यात आलेली आहे. रुग्णालयामध्ये जाण्यासाठी पक्का रस्ता आहे, मात्र तरीसुद्धा बनसोडे त्या ठिकाणी राहत नाहीत. मी त्या ठिकाणी अचानक गेल्यानंतर तिथं राठोड नावाचे एक डॉक्टर होते आणि दुसरीकडं सफाई कर्मचारी तिकडं मस्तपैकी ऐन चैन बसून तिकडं त्या ठिकाणी बसलेला होता. तर रुग्णालयामध्ये प्रचंड घाणीचं साम्राज्य पसरलेलं होतं. ते कॅमेऱ्यामध्ये मी कैद करून आलेलो आहे. तुम्ही कॅमेऱ्यामध्ये पहा की कशा प्रकारे घाणीचं साम्राज्य इथं पसरलेलं आहे. रुग्णालयामध्ये कसं घाणीचं साम्राज्य पसरलेलं आहे. डॉक्टर नसतात. त्या ठिकाणी एक राठोड नावाचे डॉक्टर होते, तिकडं फार्मासिस्ट होते आणि एक सफाई कामगार त्या ठिकाणी होता. याच प्राथमिक आरोग्य केंद्रावर जवळजवळ डॉक्टरांसह 12 कर्मचारी त्या ठिकाणी तैनात असतात. मात्र त्यापैकी फक्त 6 कर्मचारी त्या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यातलाही मूळ महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तिथल्या ॲम्ब्युलन्सचा ड्रायव्हर जो आहे तो त्या ठिकाणी उपस्थित नव्हता. म्हणजेच अचानक एखाद्या रुग्णाला त्या ठिकाणाहून घेऊन यायचं असेल तर ड्रायव्हर त्या ठिकाणी उपलब्ध नव्हता. अत्यंत धक्कादायक आणि गंभीर ही सगळी परिस्थिती त्या ठिकाणी. तिथल्या औषध विभागामध्ये सुद्धा कशा प्रकारे घाणीचं साम्राज्य पसरलं हे आपण पाहिलं आहे. रुग्णालयामध्ये स्त्री प्रसूतिगृह आहेत, तिथं सुद्धा कशा प्रकारे घाणीचं साम्राज्य पसरलं हे आपण पाहूयात. त्या ठिकाणी या सगळ्या गोष्टी मी कॅमेऱ्यामध्ये कैद करून आलो आहे. तिथल्या स्थानिकच्या डॉक्टरला विचारलं की बनसोडे साहेब कधी येतात, तर ते तत मम करत होते आणि त्यांनी सांगितलं की मीटिंगच्या वेळी येतात. मग त्यांच्या कशा प्रकारे त्या ठिकाणी हाजऱ्या लागतात किंवा मग त्यांच्या नियंत्रणात असलेले तिथले कर्मचारी कसे राहतात की नाही राहतात. त्या ठिकाणचे मी हजेरी रजिस्टर चाळलं, मात्र तिथं कुणीही उपलब्ध नसतं. एकाच दिवशी सगळ्या सह्या करतात की काय, अशी सगळी परिस्थिती आहे. अनेक लोक त्या ठिकाणाहून गैरहजर राहतात आणि ती एकाच दिवशी येऊन सह्या करतात की काय असं आता वाटायला लागलेलं आहे. काही सह्या त्या ठिकाणी म्हणजे ब्लँक त्यांचे जे आहेत ते त्या ठिकाणी मला हजेरी रजिस्टर पाहायला मिळालं. 12 पैकी 6 कर्मचारी त्या ठिकाणी उपस्थित होते. म्हणजेच काय तर तिथलं रुग्णालय हे वाऱ्यावर सुटलेलं आहे. तिथले डॉक्टर बनसोडे हे नगर येथून उंटावरून शेळ्या हाकत आहेत. म्हणजे आम्ही समजू शकलो असतो एखादा कुठला तरी अधिकारी आहे आणि त्याचं इथं न येण्यानं काही फरक पडत नाही. मात्र ते आरोग्य केंद्र आहे. एखाद्या रुग्णाच्या जीवांशी खेळण्याचा हा सगळा प्रकार आहे. तिथल्या लोकांच्या आरोग्याचं काय, तिथल्या लोकांच्या सोयीसुविधांचं काय. एखादा आरोग्य अधिकारी तिथं नसेल तर त्याला नेमकं नियंत्रण ठेवणारा कोण अधिकारी असणं गरजेचं आहे. म्हणजे मी सांगितलं तुम्हाला की त्या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा म्हणजे त्या ठिकाणी ॲम्ब्युलन्स चालवणारा एक जो आहे तो त्या ठिकाणचा जबाबदार माणूस त्या ठिकाणी उपलब्ध नव्हता. आणि हे सगळे कर्मचारी त्या ठिकाणी बनसोडे नावाच्या डॉक्टरच्या नियंत्रणात असतात आणि बनसोडे जर तिथं नसेल तर रुग्णालय हे वाऱ्यावर सुटलेलं आहे असं म्हणायला काय हरकत नाही. अत्यंत निंदनीय ही सगळी गोष्ट आहे, धक्कादायक गोष्ट आहे. जिल्हा प्रशासनाकडून या डॉक्टर बनसोडे यांना
नेमकी काय पनिशमेंट, काय त्यांना सजा मिळते हे आता पाहावं लागणार आहे. कशा प्रकारचे हे उंटावून शेळ्या हाकतात, पगार शासनाची घेतात, त्याच रुग्णांची पगार घेतात, मात्र त्यांनाच सेवा देण्यासाठी ते त्या ठिकाणी उपलब्ध नसतात. म्हणून त्यांना शासनाचा हा पगार हा भुर्दंड आहे. शासनाने त्यांचा पगार देऊ नये असं का तिथल्या रुग्णांनी म्हणू नये, अशा प्रकारचा सवाल या ठिकाणी उपस्थित झाला आहे. बनसोडे नावाचे डॉक्टर हे नगरला राहतात, त्यांचं तिथं खाजगी क्लिनिक आहे असंही बोललं जातं आहे. येणाऱ्या काळामध्ये या सगळ्या गोष्टी मराठी महाराष्ट्राच्या माध्यमातून बाहेर येतीलच. मात्र तिथल्या रुग्णांची गैरसोय होते, याला जबाबदार नेमकं कोण आहे? तिथले तालुका आरोग्य अधिकारी आहेत का? तिथले नियंत्रण राखणारे जे काही त्या ठिकाणचे बनसोडे आहेत का? तिथं जे लोक पगार शासनाचा घेऊन कामावर हजर राहत नाहीत, तिथं क्वार्टर असून काही लोक क्वार्टरवर राहत नाहीत, स्वतः डॉक्टरला क्वार्टर आहे मात्र डॉक्टरसुद्धा त्या ठिकाणी क्वार्टरवर राहत नाहीत, अशी सगळी परिस्थिती असताना तिथे फुकट पगार घेऊन मस्तपैकी ऐशो आराम केला जातोय, अशी सगळी परिस्थिती. त्यामुळं सदरील दोषी लोकांवर काय नेमकी कारवाई होईल हे आता पाहावं लागणार आहे. मराठी महाराष्ट्र या प्रकरणाकडे बारकाईने लक्ष ठेवून असेल.